ने कप्तानी बहुत लाजवाब की। चेपी वंडर बॉय ऑफ भिवंडी ने वंडरफुल कप्तानी किए, चेंजेस बहुत अच्छे किए बल्लेबाजी में, गेंदबाजी में। गटसी प्लेयर आहे जयेश आणि त्याचमुळे त्या गटसी फिलिंगने त्याचे इतर खेळाडू सुद्धा त्याला साथ देत आहेत, त्याचा माइंडसेट ओळखतात आणि त्यांचा 100% एफर्ट्स पाहायला मिळाला। मागच्या डावामध्ये दीपूने या मैदानाचा पूर्णपणे ताबा आपल्या हातात घेतला होता। स्टोक्ससाठी जागा बनवली, बॅकफुटला गेले, कायचं होतं पॉइंटला वेग भन्नाट होता गोलंदाज किरण पाटीलकडे। सावध एक्सप्रेस कातिलाना गेंदबाजी कर रहे हैं किरण पाटिल, बहुत परेशान कर रखा है, रफ्तार में गिरफ्तार कर रहे हैं, फास्ट एंड फ्यूरियस। 4 धावा था फलकावर। पुन्हा एकदा बाजूला सरकले, मागे गेले, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि फक्त एफर्ट्स दिसतायत, पण रिझल्ट कुठे आहे रेहा 11 गोरसाई ब साठी। देखिए राउंड स्टंप्स कर रहे हैं, आर्म से गेंदों को अंदर ला रहे हैं किरण पाटिल। अप्पर कट करण्याचा अंदाज, खूप जास्त बाहेर सरकले, बॅटची एज आहे का त्या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे आणि या ठिकाणी बस धक्क्यांवर धक्के बसतायत रेहा 11 गोरसाई ब साठी। अनएक्सपेक्टेड बैटिंग बाय गोरसाई बी। गेंदबाजी की सराहना करनी होंगी, अनप्लेबल बॉलिंग फ्रॉम किरण पाटिल, क्या उछाल ले रही गेंदे, और देखिए बिल्कुल टारगेट किया था उन्होंने किशोर मुकादम को, बॉडी लाइन बॉलिंग की थी और आखिरकार उन्होंने अपना विकेट फेंक दिया। रबर बॉल फॉर्मॅट मध्ये कंट्रोल्ड बाउन्स खूप कमी गोलंदाजांना हाताळता येतो, त्यापैकी या अगोदर आपण षटक पाहिलं हिमांशु पाटीलचं, त्या मागोमाग आपण किरण पाटील यांना सुद्धा चांगलीच गोलंदाजी करताना पाहतोय। पूर्वार्ध आतापर्यंत किरण पाटीलच्या नावावर एकही धाव खर्च न करता 3 डॉट्स। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत स्ट्रायकर एंडला कपिल केणे, जितक्या दिल्यात तितकी वसूल करण्याची संधी कपिल केणेकडे आहेत। देखिए गेंदे विकेटों के पीछे जाके ज्यादा राइज हो रही, यही कारण है कि टिप्पा खाने के बाद ज्यादा राइज होकर जा रही। अजून एक डॉट, निर्धाव षटकाच्या यादीमध्ये आता किरण पाटील सुद्धा येईल का, कारण आतापर्यंत बॅक टू बॅक 5 डॉट या षटकात, या अंतिम लढतीत आपण पाहतोय। सिल्वर स्टार के सामने उन्होंने जो दूसरे ओवर में 2 रन दिए, वहीं से मैच में वापसी हुई। लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर, स्ट्रायकर एंडला कपिल, आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा त्या घटनेची नोंद झालेली आहे। विकेट मेडन